गरज नाही असा तो त्याच्यामध्ये त्याला पटाची गरज नाही, त्याला अंत पट धरण्यासाठी तयार झालेले नाही का? श्री राम परब्रह्म स्वतंत्र तोही धरी ब्रह्मसूत्र वेद रामचंद्र प्रतिपाळे मात्र श्रोत लोकांना सांगत प्रभू रामचंद्र कसे आहेत? परब्रह्म आहे, सतचित आनंद सच्चिदानंद आहे, त्याला देखील लोकाचार दाखविण्यासाठी लोकांसाठी असणार अंतपट धरावं लागत आहे का? असो हा घात परमार्था जनकाला मधुपकारत त्याचा जाणून भावारत श्री रघुनाथ अंगीकारी प्रभू रामचंद्र सच्चिदानंद आहे. प्रभू रामचंद्राला कोणत्याही क्रियेची गरज नाही, पण असा प्रभू राम असला तरीही जनक राजाचं तेव्हा हे करण्यासाठी मनपूर्वक त्याचा भाव जनक राजा मधुपूरक पूजा प्रभू रामचंद्राची करण्यासाठी आपल्याला सांगितलं. प्रभू रामचंद्र जनक राजाच्या पूजा स्वीकारतात. ऐका आवडी महाराज ते माईक लावले आवाज घुमाला म्हणून बंद केलते आम्ही ते आवाज देईल पाहिजे माईकचा आता बंद नाही झाला. कमी करा थोडा आवाज कमी आवाज बंद केला इथं ऐकून झालं नसता बाहेर आवाज असं मोबाईलवर जायला आपल्याला वाटायला थोडा तिकडे जायला आला माईक लावलं बंद मला वाटतं बंद कमी केलं. सर्व समता समसमाना तेथे श्रीरामासी आसन आशा नैराश्यासी अर्धदाना केले श्री चरण समर्थे झाले. जिथं समता आहे, जिथं द्वैत भाव नाही, ते प्रभू रामचंद्राला आवडतं. स्वार्थ जिथं नाही, जिथं निस्वार्थी आहेत अशा प्रभू रामचंद्र समानता बाळगिणारे, समानता बाळगिणारे म्हणून प्रभू रामचंद्र या पूजेला मान देतात. पाझरदा लागी तीर्थ त्रिगुण त्रिवेणी गुणातीत चैतन्य प्रवाह पुनित येतो चित्त चिद्गंगा. प्रभू रामचंद्राचे पाय धुण्यासाठी जे पाणी आणलं गेलेले ते त्रिगुणातीत रजतम सत्व या गुणाच्या पलीकडलं निर्माण करणार सच्चिदानंदाचे पाय धुण्यासाठी आणलेलं आहे. असे ते पाणी त्रिगुणातीत तिन्ही गुणाच्याही पलीकडलं आहे. ऐका सोय सुमेद्या घाली उरुदा चरण प्रक्षाळी विधेय जनका तरी तीर्थे सकळी आली आवश्यक चरण पायावर चरण तीर्थ प्रभू रामचंद्र जनक राजा प्रभू रामचंद्राचे पाय धुत आहे. सर्व तीर्थ एकाच वेळी त्या ठिकाणी जमा झालेले आहे. श्री रामाचे चरण तीर्थ सेविता तीर्थे होती पुनित सुर नर सिद्ध झाले लग्नी रघुनाथ पहाव
रामचंद्राचा पाय तिन्ही गुणातीत आहे ते रजतम सत्वाच्या पलीकडलं ते पाय धुले तीर्थ आहे प्रभू रामचंद्र सर्व तीर्थ एका ठिकाणी आलेले आहे आणि हे प्रभू रामचंद्राचा लग्न सोहळा पाहण्यात ऋषी देवलोक सर्व यादवी तपी जपी सर्व आलेले आहे सुमेधा सुत निज जीवना गावी श्रीरामा श्री आचमना 24 नामासी संपूर्ण सर्वा पोषण कर्माचे आणि प्रभू रामचंद्राच्या पाय जनकाचा हजार आहे प्रभू रामचंद्राची चरण सेवा करत आहे परब्रह्मीचा अधिष्ठाता त्यासी देती ब्रह्मसूत्रा मान देतो वृद्धाचारा कृती व्यवहारा त्याला काहीच नाही जो निर्गुण निराकार मायेत असा परब्रह्म प्रभू रामचंद्र तो देखील मान देतो का याचं कारण सांगितलं लोकांच्या मागून आलेली परंपरा पुढे चालावी म्हणून प्रभू रामचंद्र या सर्व कार्याला मान देत आहे का शुद्ध सुमन चिद्रत्नादि दिव्य भूषण भाव पूजिले चौघा कारण परिधाने पितांबरे अनेक प्रकारचे असणारे दागिने प्रभू रामचंद्राच्या अंगावर घातलेले आणि प्रभू रामचंद्र स्वीकार करतात 14 जणांनाही श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न रामाची पूजा केली त्याप्रमाणे या तिघाची पूजा केलेली आहे उदक घालता मुळता शाखा पल्लवा टवटविता देवी पूजिला रघुनाथा साधंकृता बंधुचारी काय सांगायचं हॅलो 9086 रस स्वाद रसना गोटी तेने इंद्रिया पुष्टी तुष्टी राम पूजियला जगजती बंधु त्रिपुटी संपूजे रसना जेव्हा असणारी गोळी ती लाल होती प्रभू रामचंद्र हे लगन जवळ पाहणे सर्व आलेले प्रभू रामचंद्र जसं फुलटी शरीराला येण्यासाठी जिभेला सविष्ट रस विजय घ्यावा लागतो त्या न्यायानं चौघही बंधू या लग्न कार्यासाठी तयार झालेले आहेत मुख्य स्थानी लागलो करना तेने सुखी देव ब्राह्मणा देवी पूजिला रघुनंदना चौघे जना संपूजे ब्राह्मणाला
प्रभू रामचंद्राच्या पूजा त्याचप्रमाणे तिघी बंधूची असणारी पूजा केली. ब्राह्मणाला दान द्या, रामाचं लग्न आनंदाभरीत होत असं सर्व आनंदी झालेले आहे. एक मनास संबोधना तेने इंद्रिया समाधान तैसे अधिष्ठान रघुनंदन तेने तत्वापन संतुष्ट. हे रसना गोठते आणि शरीराला पुष्टी. या न्यायानं प्रभू रामचंद्राची लक्ष्मण भरत शत्रुघ्नाची पूजा आनंद रामाला झालेला आहे. दती मधु एकत्रता घातले चौघाची हाता विदेहाच्या निज भावारता श्री रघुनाथा ती प्रीती. प्रभू लागला राम होता काय बोलायचं. दूध आणि दही त्याला मनोपरत ते मिसळून जागर घाल चारही वराच्या हातावर घातलेला आहे. विपरीत वेद विधान दधी मधुप्रासी रघुनंदन निष्कर्मासी कर्मबंधन विस्मित जना सुरसित. कर्मच नाही त्या प्रभू रामचंद्र निष्कर्मी प्रभू रामचंद्र त्याला कर्मामध्ये बंधन घालू लागले आणि प्रभू रामचंद्र स्वीकार करतात म्हणून सर्वाला नवल वाटू लागले. जनक मने प्रतिग्रहता प्रतिगामी मनविता रघुनाथा विजय सोडलिया अहंता प्रतिग्राह्यता सर्वांची. अंतर सोडून दिली नम्रता पत्करली आणि सर्वाला आनंद झाला. कीर्तन फिरतन कुछ नहीं. संकल्प साधिता नरेंद्र दधी मधु सेविता रामचंद्र सुमेधा घालित से पैनिरा प्रक्षाळी कर श्रीराम. संकल्प करून विकल्प नाही विकल्प सांगला संकल्प केला आणि संकल्प करून जेव्हा प्रभू रामचंद्राच्या हातावर नाही दुधाचा असणार ते परकळीत घेतले गेले आणि संकल्पना सोडल्यामुळं प्रभू रामचंद्रानं ते प्रदर्शन केलं आणि सुमेधा म्हणजे जनकाची पत्नी ते आता पावरून असणार पाणी टाकू लागलेले आहे. संकल्प सोडणं म्हणतात. सवेची केले सुद्धाच मन सद्गुरु म्हणती सावधान नाही विलंबू व्यवधान वेगी सुलग्न साधाने. आचमन केलं तीर्थाचं आचमन केलं आणि म्हणून गुरु म्हणाले की सावधान व्हा. आणि आता सावध होताना विलंब जमत नाही तातडीला करावी लागते वेळ लागू दिला नाही पाहिजे असं गुरु म्हणू लागले. काय बोलतात ऐका. श्रीराम पदर्जन पद पूर्णता पायी पायी मांडे दोन्ही सद्गुरु दोहीकडे वरुवाडे कोडे चालविले. दोन्हीकडले दोन गुरु आहेत. सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठ मुनी आहे आणि सोमवंशाचे जनकाचे स्थानंद हे गुरु दोन्ही गुरु
कसं कार्य करायचं हे सर्व लग्नाचं सांगू. गौरी हरी सीता सती गौरी हरात शिंपिती शिवासी श्री रामाची प्रीती आला लग्नारती भवानीची. आणि सीतेचा प्रभू रामचंद्राला वरून घ्या पत्रिका गेली असेल कैलासनाथा आणि म्हणून दोघाही वरुवराला आशीर्वाद देण्यासाठी कैलासातून महादेव आणि पार्वती हजर झालेले आहेत म्हणतात. मुख्य माया अंतपट तिसी श्रीरामे शेवट जनके निज भाग्य वरिष्ठ सोयरा श्रेष्ठ श्रीराम. प्रभू रामचंद्र सोयरा सोडायचंय ना मग अंतरपट बाजूला काढला. कशाचा अंतरपट आहे? मायेचा अंतरपट बाजूला सारल्याशिवाय प्रभू रामचंद्र भेटत नाहीत. आणि जनक राजाने मायाचा पट बाजूला काढला. प्रभू रामचंद्राची भेट झाली आणि जीवन सार्थक झालं का सोयरा चांगला मिळाला. श्री राम रामाचे नित्य स्मरण अंतपट निवारण त्यासी अंतपट जाण करते ब्राह्मण. सांगत आहे स्वच्छ लोकांना प्रभू रामचंद्राची भेट मायाचा अंतपट बाजूला काढला पाहिजे. ज्याच्या नावामुळे अंतरपट आपोआप फिटून जातो तो प्रभू रामचंद्राचं नाव आहे. आणि त्या रामाला देखील अंतरपट धरू लागलेले. ऐका सुटावया देवाचे बंधन मुके सीताची कारण बरं तिचे साधावया सुलग्न रवी सावधान घडी राखे. रामाच्या सीतेचं लग्न नाही तर देवाची बांधवाडी सुटणार नाही. आणि म्हणून सीतेचं आणि प्रभू रामचंद्राचं लग्न हे आवश्यक आहे का देवाची बांधवाडी सोडायची असेल. आणि म्हणून घडी घडी वाट पाहणारा हा सूर्य जाग्यावर स्थिर झालेला आहे. केव्हा लग्न लावायचं घटिका मोजू लागला. श्री राम नामाचे नित्य स्मरण अंतपट निवारण त्यासी अंतपट जाण करते ब्राह्मण वेदारती. वेदाला सांगितलं ज्याचा नाव घेतलं तर माया राहत नाही. मायेतून निर्मुक्त व्हायचंय ना तर प्रभू रामचंद्राचं नाव आणि त्याच प्रभू रामचंद्राला माय पट धरू लागलेले अंतरपट ज्याच्या नावानं अंतरपट निघून जातो आणि रामाची भेट होते त्या रामाला देखील लोकलाचे करून अंतरपटामध्ये उभा टाकावं लागते. सुतावया देवाचे बंधन मुख्य सीताची कारण तिचे साधावया सुलग्न रवी सावधान घडी राखे. काय सूर्याने घडी राखली कारण काय श्रोत लोकांना विचारलं असेल ना. नाथराय सांगू लागले सीतेचा आणि रामाचा विवाह होणं हे प्रमुख कारण आहे. सीतेचा आणि प्रभू रामचंद्र अंतरपटामध्ये उभा टाकू लागले.
ती देवाची बांधवडी सुटली पाहिजे. ऐका. घडी भरताची न लगे क्षणा म्हणती नित्ये सावधान सत्य सवेगे चढे जीवाना नाही व्यवधान शब्दाचं इथं कारण सावध आहे. सूर्यग्रह पसरणारच द्या केव्हा केव्हा घडी येते आणि लग्नाची घडी येण्यासाठी सूर्य सावध झालाय. ऐका. सांडा चौघाची चावटी महामुनी पाडा मिटी घटिका भरताय उठा उठी रहा निज दृष्टी सावधान. सावधान व्हायचं का. 4 जणांचे 4 जणांचे रिकामी सोडण्यासाठी सूर्य ध्यान देऊन आहे केव्हा घटिका भरते. रामाचे आणि सीतेचा विवाह असणारा लागतो याचं ध्यान देऊन सूर्य होतो. धर्म अर्थ काम मोक्ष या 4साठी तत्पर आहे तो सूर्य. अंतपटा है जासी आदि सावध करा त्यासी अक्षर निमिष स्वच्छवासी घडी वेगेसी भरताय. घडीवर एक क्षण हे बाहेर जाऊ द्यायचं. काय करायचं. नाम घ्यायचं. नाम घेताना सावध असलं पाहिजे. अंतकरण निर्मळ झालं पाहिजे. अंतपट हिटला निघाला पाहिजे. वासनेचं बीज जळून गेलं पाहिजे. ऐका. शब्दाचे महान शब्दार्थ महामोना गधरी तो नित्य सावधान जासी शब्दार्थी अभिमान असावधान तो सदा. कोण असावधान आहे. कोण सावध आहे. जो मौन धारण करतो. जास्त बडबड करीत बसत नाही. मला ज्या जमतं मी लय शान आहे म्हणत नाही. ज्याला अभिमान कशाचाच नाही तोच निर्मुक्त आहे आणि तोच असणारा सूर्य घडी पाहू लागलेला आहे. ज्याला अंतपट धरला गेलेला आहे. ज्याचं अंतकरण सुद्धा झालं नाही तर त्याला देव मिळत नाही. म्हणून मन करा. पाऊस एवढा चालू आहे रामकृष्ण हरी. पाऊस एवढा चालू झाला आता एक 10 मिनिटं झालं की भरपूर पाऊस चालू झाला. त्याच्यामुळं रेंजचा प्रॉब्लेम आला. मी मंदिरामध्ये आहे. मंदिरामध्येच दुसरा मोबाईलचा हॉटस्पॉट जोडावा. तर आता येतो का आवाज. लाईट पण गेली. लाईट मुळे थोडस रेंज असा आहे का. आणि सरचा आवाज थोडा कमी आहे. माझा येतो. मध्येच ठेवलाय दोघांच्या पण ते आवाज काय हो. आता थोडस पाऊस कमी झालाय
तरी बघतो एक दिवस मी आता 1-2 वेळा घेतो बघा येतं का आवाज. करू का सुरू? हरे हरे अति समयो सन्निध लग्न उभय भागी सावधान अच्युत चिंतने राखावे मना आते सुलग्न स्वानंदे. आनंदानं सुलग्न लावायचं असेल तर एक अंतरपड काढावं लागेल. मन करारे प्रसन्न, मन प्रसन्न ठेवावं लागेल. हो, आणि म्हणून मग सिद्धी प्राप्त होऊ शकते. चित्त निर्मळ करावं लागेल, चिंतन करावं लागेल. चिंता सोडून द्यावं लागेल, अहमपणा काढून टाकावं लागेल, नम्रपणा धरावे लागेल, तरच सुलग्न लागतं. हे रामाचं सीतेचं लग्न नाही, हे पुढीचं आत्म्याचं लग्न आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व सावध व्हावं लागतंय. हो, मन प्रसन्न करून त्याला सुलग्न असे म्हणतात. ओम पुण्य हे वचन पूर्णतेचे पूर्णपण त्या पूर्णता रघुनंदन निजात्मा लग्न सोय साधी. निज आत्मलग्न लक्षात घेण्यासारख्या गोष्टी. लग्न लावायचं असे त्याचं रामाचं. पण याचा जर अध्यात्म पाहत गेलो आपण तर पुढे जाणार आध्यात्मिक मी कोण आहे, मला काय करायचंय हा विचार आणून आणि लग्न लावायचं असेल, सुलग्न करायचं असेल तर सर्व इच्छा वासना माणसात रचना टाकून द्याव्या लागते. आणि एकच प्रभू रामचंद्राचं हो नामच सत्य आहे, नाम पूर्ण ब्रह्म आहे असं ठरवावं लागेल, तेव्हाच सुलग्न लागेल. आहे का? ओम पुण्या मुळीची गोष्टी तेने शब्द विरे प्रणवाच्या पूर्ती अंतपट फिटला उठा मुठी सीता गोरती वरी रामा. प्रभू रामचंद्र अंतरपट पुण्यासाठी ओम पुण्य ओम ओम हे ओम अक्षरात असणार. आणि म्हणून प्रभू रामचंद्र खुश होते. आणि प्रभू रामचंद्राच्या मधला जो अंतरपाठ आहे तो नाहीसा होईल आणि मगच सीतेसंग व्हावं लागेल, लग्न लागेल. त्याला सुलग्न म्हणतात. बंद करू का? हो 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 हो. हॅलो, एक मिनिट महाराज.
तस्मै श्री हॅलो